संत तुकोबाराय म्हणतात, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. ज्याने भगवान कृष्ण नाम स्मरण कंठामध्ये धारण केलेलं आहे, कृष्ण नाम रूपी मणी ज्याने कंठात धारण केलाय, त्या वैष्णवाचा जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये प्रकाश आहे. तो ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत. काला वाटू एकमेका, एकट्याने खाण्याचं काम नाही, दुसऱ्यांना घालण्यामध्ये जो आनंद संत महात्म्यांना आला तो खाण्यामध्ये कधीच आलेला नाही. अरे यांचं खाणं पाहून स्वर्गातील लोक जर लाजत असतात, त्यांना वाटतं की इथं सगळं आहे, परंतु भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे म्हटले, त्या नामाने मुक्ती भेटते. जीवनमुक्त बनायचं असेल तर परमात्म्याच्या नामाशिवाय पर्याय. तसं हे युगच काय आहे, सगळं नावावर आधारलेलं आहे. सगळे लोक कशासाठी कामं करू राहिले? हो बोला, खाली बसलेले. नावाचं नाव वाढलं पाहिजे, बाकी सगळं गेलं तरी चालत, परंतु नावासाठी जगतात की नाही? बघा, कालपर्यंत सगळ्यांना सस्पेन्स होता नाही का? तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना निवडून दिलं, परंतु मुख्यमंत्री कोण? तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, नाथई दुर्जन सजन वीरा, मंगल भवन अमंगल हारी, द्रव दशरथ अधिरथ हारी, राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम. महाराज म्हटले, कंठी धरिला कृष्ण मनी, कृष्ण नाम रूपी मनी ज्याने कंठामध्ये धारण केलं. दुसरं काय धारण करता? की चोराची भीती आहे, संपणारे आहे, परंतु हा असा मनी आहे. मनाचे तर 84 प्रकार सांगितलेले आहे, तसे 12 प्रकार आहे. सूर्यकांत मनी आहे, चंद्रकांत मनी आहे, पारस मनी आहे, चिंतामणी आहे. आता प्रत्येक मण्याचं वर्णन करायला लागलं तर कृष्ण मण्याचं वर्णन कोणी करायचं? महाराज, एक अर्धा तास आहे. कारण कीर्तनाचं टायमिंग 11 ते 1 आहे. माणसाने कधी पण आहे ना वेळेवरती, पण आता हे लोक काय, यांच्या मनावर काम राहतं, इकडे वडीत आहे तिकडे वडीत. आता किती 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 आवरायचं आहे मला, वेळ सांगा बाबा किती, एवढ्या वाजेपर्यंत महाराज. हा म्हणजे काय,
कारण मला त्या पद्धतीनं बोलता येऊ नये, तर मी सुरू करायचो संपायची वेळ यायची 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यासाठी आलेल्यांनी आपली चित्तवृत्ती आपली या ठिकाणी खंडेरायाच्या या अधिष्ठानाजवळ आणि कीर्तनात आणण्यासाठी मोबाईल प्लीज करून सगळ्यांनी निश्चित आहे. तुम्ही तुमचं धन संपत्ती कितीही मोजा, परंतु तुमचं दान तेवढंच आहे. तुम्ही आता ज्याने खंडेरायाच्या या मंदिराला, एवढ्या भव्यदिव्य मंदिरासाठी कोणी किती दिले असतील त्याची काही रक्कम फक्त ज्याला त्याला दिलेल्यांना माहिती आहे, किंवा बोर्ड लावलेले असतील की यांनी एवढी निधी दिला. कितीही दिला तर तुम्ही खरे मालक जेवढं दान दिलंय ना, जेवढं दान केलंय ना देवाला, त्या संपत्तीचे तुम्ही खरे मालक आहात. बाकीच्या दानाचा काय हिसाब आहे का? काय कुठं गेलं आणि काय कुठं गेलं झालं ना. म्हटलेले हे चित्रपट जगवण्याकरिता दररोज चिंता कशाची आहे? चिंता कशा? नित्य उठून या कावयाची चिंता, घात से गोविंदा मागे पुढे. अरे म्हटले नुसतं हा जगतवंदनीय तुकोबरा म्हणतात, तो कालाचा प्रसंग एवढा अनुपम्य आहे की ऊर्ध्वलोक जे आहे ब्रह्मादिक लोक त्यांना हा प्राप्त नाहीये. आणि हे वैष्णव त्याचा आनंद घेतात. म्हणतात त्यांना जरी ते समोर आले तर त्यांना काय दाखवायचे? पहिले लहान मुलांना एखादी चांगली प्रिय वस्तू जर कोणी घेऊन दिली आणि समोरच्याकडे